नमस्कार मित्रांनो, आयस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान जनरल सायन्स याचा पार्ट 3 बघणार आहोत. याच्यामध्ये आज आपण न्यूटनचे गतिविषयक नियम आणि बल हे टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, चला तर आता स्टार्ट करूया. बघा, ही डिटेल सिरीज आपण याच्यासाठी स्टार्ट केली आहे की आपले RRBचे एक्झाम आणि बाकीच्या एक्झामही या कोविडमुळे पुढे गेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. बघा, आता सगळ्यात पहिले आपण बघूया की बल म्हणजे काय. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की जे बल असतं, बलाची व्याख्या काय आहे आणि त्याचं आपण कसं हे करू शकतो. ओके, तर बघा, आणि न्यूटनच्या नियमामध्ये खूप महत्त्वाचं आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमावरून बलाची व्याख्या अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्याची आवश्यकता असणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात. बघा, आता हे समजून घेऊया आपण काय म्हणतो. आपण इथे काय लिहिलंय ते, बलाद्वारे आपण गतिमान वस्तू वेगाच्या परिणामात बदल घडवून आणू शकतो. वेगाचे परिणाम तसेच केवळ गतीची दिशा बदलू शकतो. तिसरं, वेगाचे परिमाण व दिशा या दोहोंमध्ये बदल घडवून आणू शकतो. ओके, बघा, आता याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण कन्सिडर करूया. हा एक बॉक्स आहे. ओके, आणि हा बॉक्स असा एका जमिनीवरती आहे. ओके, तर आता याला आपण काय करायचं आहे, याला इथं हा एक माणूस आहे आणि हा याला फोर्स लावत आहे ह्या साईडने. ओके, याला हा बॉक्स न्यायचा आहे ह्या पोझिशनला, इथपर्यंत आणायचा आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की बल म्हणजे काय. हा माणूस जेव्हा याच्यावरती काही जोर लावेल, आपण ज्याला मराठीत आपण जोर म्हणतो, किंवा जो बल लावणार आहे, ओके, एक फोर्स लावणार आहे याच्यावरती, त्याच्यामुळे काय होईल, ही जी वस्तू आहे, हा जो बॉक्स आहे, हा गतिमान होईल. म्हणजे याला काहीतरी गती भेटेल, म्हणजे हा काहीतरी स्पीडने पुढे जाणार. बरोबर. आता याच्यामध्ये बल म्हणजे काय, एक तर अचल वस्तू आपल्याला इथं जी सांगितलंय की अचल म्हणजे जी काही स्थिर आहे, ही वस्तू इथं अचल आहे. हिला गतिमान करण्यासाठी म्हणजे काहीतरी गती देण्यासाठी, म्हणजे ही वस्तू इथपर्यंत आणायची आपल्याला, तर याला गतिमान करू आपण, म्हणजे फोर्स देऊ. तर जो काही आपण फोर्स लावतो, जी काही वस्तूची गती तिला प्राप्त होते, त्याच्यासाठी जो काही फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, बल म्हणतो. किंवा वस्तूची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस. ओके, नाहीतर एक लक्षात घ्या की एखादी गाडी आहे, गाडी ही चालली एक समान स्पीडने चालली, 50च्या स्पीडने चालली आहे. ओके, 50 kmph स्पीडने चालली आहे ती. तर वस्तू सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी, आता आपल्याला याची गती बदलायची म्हणजे याचा स्पीड व्हॅरी करायचा आहे, तो करायचा आपल्याला 70 kmph. तर आपल्याला काय करावं लागेल की आपण ऍक्सलरेट करू. ऍक्सलरेट केल्यामुळे मॅक्सिमम फोर्स क्रिएट होईल आणि तो फोर्स या गाडीला ढकलेल आणि ही गाडी जोरात जाणार. ओके, तर ही काय झाली होती की ही गाडी पहिले 50 किलोमीटरच्या वेगाने एक समान चालत होती, तर आपण त्याचा स्पीड वाढवलाय, म्हणजे त्याचा फोर्स आपण काहीतरी दिलाय. तर काय होतंय की सगळ्यात पहिले आपण काय केली, एखादी अचल वस्तू गतीत आणली आणि दुसरी गतिमान जी वस्तू आहे, गतिमान वस्तूचं आपण परिमाण, परिमाण म्हणजे काय, आपण हा 50चं 70चं स्पीड केलं. ओके, याला म्हणतो आपण परिमाण. परिमाणामध्ये म्हणजे जी काही संख्या असते त्याला परिमाण आपण म्हणतो. तर परिमाणात बदल केला. तर ह्या दोन गोष्टी करू शकतो, एक अचल वस्तू चल करू शकतो आणि सेकंड, परिमाणामध्ये बदल आणू शकतो. आणि वेगाचे परिमाण तसेच राखून केवळ, किंवा आपण ही गाडी आहे, ही गाडी ह्याच पद्धतीने चालली आहे आणि पुढे ह्या पद्धतीने असं टर्न आहे. ओके, तर ह्या टर्न वरती ह्या गाडीने आपल्याला असं टर्न घ्यायचा आहे, म्हणजे टोटली आपल्याला डावीकडे असं यू आकारात वळते आपली गाडी. ओके, लक्षात घ्या, यू आकारात वळते. तर आता हे जे वळते ती, तर ती 180 डिग्री मध्ये ती टोटल टर्न मारणार आहे. तर इथं काय होतं, ती गाडीची दिशा बदलते, म्हणजे पहिले तोंड इकडे होतं, आता तोंड इकडे जाणार आहे. ओके, तर आपल्याला दिशा बदलायची असेल तरी फोर्स लागतो, म्हणजे बल लागतं. सेकंड, तुम्हाला स्पीडअप करायचं असेल, म्हणजे तुम्हाला परिणाम बदलायचा असेल किंवा ती वस्तूची गती वाढवायची असेल तरी फोर्स लागतो. थर्ड काय आहे की एखादी अचल वस्तू असेल, एखादी वस्तू एखाद्या जागेवर ठेवली आहे आणि ती दुसऱ्या जागेवर तुम्हाला ठेवायची आहे, तरी आपल्याला फोर्स लागतो. बघा, हे 3 वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे, मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातात की बल हे कशासाठी वापरतात. तर गतिमान वस्तूत वेगाच्या परिणामात बदल घडवून आणू शकतो बल. दुसरं काय करतो, वेगाचे परिणाम तसेच राखून, म्हणजे वेग तसाच होता, हे बघा इथं वेग तसाच आहे, म्हणजे 50 किलोमीटरच्या स्पीडनेच गाडी चालली पण आपल्याला टर्न मारायचा आहे, तर आपण त्याची दिशा बदलवली. पुढे काय, वेगाचे परिणाम व दिशा दोहोंमध्ये, म्हणजे दोघं बदलायचे, म्हणजे इथं स्पीड पण कमी करायचा आणि दिशाही बदलायची. ह्या पद्धतीने ह्या 3 गोष्टी आपण करू शकतो. बल या राशीस परिणाम व दिशा. बघा, बल हे दाखवण्यासाठी म्हणजे आपल्याला सांगावं लागतं की बल ह्या दिशेमध्ये लाव, की हा बॉक्स कुठे न्यायचा आहे, हा बॉक्स पुढच्या दिशेला न्यायचा आहे, किंवा हा बॉक्स पूर्वेकडे न्यायचा आहे, पश्चिमेकडे न्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला दिशाही एक्सप्लेन करावी लागते. म्हणून
बल ही कोणती राशी आहे? सदिश राशी आहे. आपण याआधी बघितलंय की सदिश राशी आणि अदिश राशी कोणत्या आहेत. आता बघा, बलाचे वेगवेगळे प्रकार असतात. एक असतं असंतुलित बल आणि एक असतं संतुलित बल. असंतुलित बल म्हणजे काय? असंतुलित बलामुळे वस्तूची चाल चाल बदलते, त्याचप्रमाणे वस्तूच्या गतीची दिशाही बदलते. बघा, समजा एखादा बॉक्स आहे, ओके, एखादा हा, लक्षात घ्या, ज्या काही वस्तू आपल्याला स्थिर दिसतात, म्हणजे त्या एका जागेवरती बसलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो संतुलित. म्हणजे त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतात, ते वेगवेगळे बल अप्लाय होतात, ते पण ते सगळे एकमेकांना नलिफाय करतात. ते म्हणजे ते, बघा, हा माणूस इकडून फोर्स लावतोय आणि दुसरा माणूस ह्या साईडनी फोर्स लावतोय. ओके, तर काय करतोय हा, इकडून कितीही ढकलला तरी हा इथून रोखून धरणार आहे. तर काय झालं, याच्या बलाला हा संतुलित करतोय, म्हणजे हा बॉक्स एका जागेवरतीच आहे, बरोबर. हा बॉक्स पुढे मागे जाणार आहे का? नाही जाणार, जर दोघे जण सेम प्रमाणात फोर्स लावत असतील तर. तर हा बॉक्स एकाच जागेवर असेल. आपल्याला लांबून बघायला काय वाटेल की तो बॉक्स जागेवरतीच आहे, म्हणजे त्याच्यावरती फोर्स नाही, पण ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर ही दोन्ही माणसे, हा इकडून एक फोर्स लावतोय, हा इकडून एक फोर्स लावतोय. ओके, म्हणजे फोर्सचं ऍप्लिकेशन त्याच्यावरती आहे, परंतु वस्तू जागेवरती आहे. याला आपण म्हणतो संतुलित बल. असंतुलित बल म्हणजे काय? समजा हा माणूस इथून काढून टाकला, पण हा माणूस जो काही फोर्स अप्लाय करतोय हा कमी पडला आणि याने जास्त फोर्स लावला, तर काय होणार, या बॉक्सची जागा हलणार. ओके, हा बॉक्स जाणार पुढे, हा बॉक्स पुढे जाणार, हा माणूस पण मागे जाणार इथे, या पद्धतीने. ओके, तर इथं काय झालं की असंतुलित बल झालं, म्हणजे हा जो माणूस होता याने लावलं जास्त बल आणि याने लावलं कमी बल. तर असंतुलित बलामुळे काय झालं, याची जागा बदलली. म्हणजे जी वस्तू काही गतिमान होते किंवा जी वस्तूची चाल बदलते, दिशा बदलते, ते कशामुळे होतं? असंतुलित बलामुळे होतं. ओके, असंतुलित बल एका ठिकाणचं जास्त झालं तर त्या वस्तूची दिशा बदलते आणि त्याच्या वस्तूची चालही बदलते. त्याच पद्धतीने बघा, आता संतुलित बल बघूया आपण. संतुलित बल आपण बघितलंच आहे. ज्या काही वस्तू आपण बघतो, आपल्या टेबलावरचं पुस्तक असू द्या, वही असू द्या, पाणी असू द्या, काही असू द्या, तो जर एखाद्या जागेवरती स्थिर आहे, तर याचा अर्थ काय आहे की ते संतुलित बल त्याच्यावरती कार्य करत आहे. असं नाही की त्याच्यावरती बल शून्य आहे. लक्षात ठेवा, बल हे शून्य कधीच नसतं. कोणत्याही वस्तूवर बल हे कार्य करत असतं. कार्य करत असल्यामुळे त्या वस्तू शून्य, म्हणजे एकाच जागेवरती असतात. ओके, तर लक्षात ठेवा, संतुलित बल म्हणजे काय? बलाने वस्तूची चाल किंवा दिशा बदलत नसून, म्हणजे असंतुलित बल असेल तर दिशा किंवा चाल बदलत नाही, तर तिच्या आकारात बदल होतो. म्हणजे काय? म्हणजे बघा, एखादा बॉक्स असेल, बॉक्सवरती तुम्ही सगळीकडून फोर्स अप्लाय करताय. ओके, हा स्पंज आहे, स्पंज, लक्षात ठेवा, स्पंज आहे, आणि स्पंजला तुम्ही सर्वकडून दाबलं तर हा काय या दिशेला जाणार नाही, इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, फक्त काय होईल, हा दाबला जाईल. ओके, म्हणजे काय होईल, त्याच्या आकारात बदल होतोय, तर त्याच्या जागेमध्ये किंवा त्याच्या चालीमध्ये बदल होत नसून आकारामध्ये बदल होतो. लक्षात ठेवा, संतुलित बलामुळे हे होतं, किंवा संतुलित बलामुळे जास्त काही बदल न होता ते वस्तू जागेवरही असतात. पुढचं आहे की घर्षण बल. गतिमान पदार्थाच्या गतीला विरोध करणाऱ्या बलाला घर्षण बल असे म्हणतात. परस्पर संपर्कात असलेल्या दोन वस्तूंमधील सापेक्ष गती निर्माण झाल्यास घर्षण बलाची क्रिया करते. बघा, प्रत्येक वस्तू, माणूसही जमिनीवरती चालतो, तो घर्षणामुळे चालतो. जमिनीवर माणसाचं घर्षण होतं, पायाचं घर्षण होतं, त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो. ओके, समजा बघा, आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स समजा ह्या डायरेक्शनला पुढे आपण, हा जो माणूस आहे हा इकडे ढकलत असेल, तर घर्षण बलची गतीची दिशा ही आहे, तर घर्षण बलाची दिशा बघा, घर्षण ह्या सरफेस मध्ये होईल, बरोबर, आणि याची दिशा असणार आहे उलटी. बघा, लक्षात ठेवा, कधी गतीची दिशा जी असते त्याच्या उलट्या दिशेमध्ये घर्षण बल कार्य करते. इथं आपल्याला दिलेच हे विरुद्ध दिशेमध्ये कार्य करतं. बलाची दिशा ही नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेच असते. उदाहरणार्थ काय दिले, सायकलची गती, पॅडल मारणे बंद केल्यास सायकलची गती कमी होते. म्हणजे सायकल जी असते त्याच्या टायर मध्ये, समजा सायकल ह्या डायरेक्शनला जाते, टायर ह्या डायरेक्शनला जाते, तर जो फ्रिक्शनल फोर्स असतो किंवा जो घर्षण बल असतो तो ह्या उलट्या डायरेक्शन मध्ये असतो. ओके, आता पुढचं आहे की बलाचे प्रकार, तीन प्रकार असतात. बघा, या सगळ्या ओव्हरव्ह्यू आपण याच्यासाठी घेतोय की आपल्याला एक्झाम मध्ये कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला ते इझिली सॉल्व्ह करता येतील. ओके, निसर्गामध्ये आढळणारे बलाचे तीन गटात वर्गीकरण करतात. कोणतं? गुरुत्वीय बल, ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. दुसरं विद्युत चुंबकीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणतो. केंद्रकीय बल, ज्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. ओके, गुरुत्वीय बल म्हणजे काय? हे प्रत्येक गोष्टीवरती असतं. पृथ्वी आपल्या पृष्ठभागावरील सभोवतालच्या प्रत्येक वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते.
या बलास पृथ्वीचे गुरुत्व बल म्हणतात. पृथ्वीवरील सर्व वस्तूच्या वस्तूच्या गती गुरुत्व बलाने प्रभावित होतात. ग्रह, तारे, उपग्रह, कृत्रिम उपग्रह इत्यादी सर्वांच्या गती गुरुत्व बलामुळे घडून येतात. ओके. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात. ओके. त्याच्यामुळे आपण पृथ्वीवरती राहू शकतो. जे काही फोर्स आहे याला गुरुत्वीय बल म्हणतो आणि हा गुरुत्वीय बल हा प्रत्येक गोष्टीवरती आहे. ओके. पुढचं आहे विद्युत चुंबकीय बल. वस्तूमधील अणूंना किंवा रेणूंना एकत्र ठेवण्यासाठी ठेवणाऱ्या बलास विद्युत चुंबकीय बल म्हणतात. ओके. म्हणतात हे बल गुरुत्व बलापेक्षा कितीतरी पट मोठे असते. याची जी व्हॅल्यू असते किंवा याचा जो फोर्स असतो तो खूप जास्त मोठा असतो. आणि विद्युत चुंबकीय बल, ओके, विद्युत चुंबकीय बल म्हणजे काय, की एखादा चुंबक इथे सांगितलाय त्याने, जो काही आपण मॅग्नेट ज्याला म्हणतो किंवा चुंबक म्हणतो, तो जर ठेवला तर त्याच्याकडे आपल्या जे लोखंडाच्या वस्तू त्या आकर्षिल्या जातात. ओके, तो ओढून घेतो प्रत्येक गोष्टी. तर हा काय झाला, विद्युत चुंबकीय बलाचा एक्झाम्पल झालाय. केंद्रकीय बल म्हणजे काय, केंद्रकीय बल म्हणजे अणूच्या केंद्रात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांना एकत्र ठेवणाऱ्या बलास केंद्रकीय बल म्हणतात. जे काही अणू रेणू असतात त्यांना एकत्र धरून ठेवायचं जो काम करतो, न्यूट्रॉन, प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स, तर त्याला आपण काय म्हणतो, केंद्रकीय बल म्हणतो. गुरुत्व बल, विद्युत चुंबकीय बल या दोनपेक्षा, म्हणजे लक्षात ठेवा, केंद्रकीय बल सगळ्यात मोठं असतं, केंद्रकीय बल सर्वात मोठं असतं, त्याच्यापेक्षा थोडं कमी असतं विद्युत चुंबकीय बल आणि सर्वात कमी असतं विद्युत बल. ओके, हे खूपदा एक्झाम मध्ये विचारलं गेलं आहे की तिघ बलांमध्ये कोणाचा फोर्स जास्त असतो, कोणाचा कमी असतो, तर हे लक्षात ठेवा. पुढचं आहे बघा, आता न्यूटनच्या नियमाला आपण स्टार्ट करूया. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा मोस्टली एक्झाममध्ये, पहिला आणि तिसरा नियम खूप इम्पॉर्टंट आहे. हा मोस्टली एक्झाममध्ये विचारला जातो. बघा, एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच राहील, अथवा एका सरळ समान गतीत असल्यास एक समान गतीतच राहील. बघा आता काय सांगितलंय, परत एक कन्सिडर करा, हा बॉक्स आहे. आता यांनी काय सांगितलं, एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल, बघा मी सांगितलं संतुलित बल म्हणजे काय, हा इथे एक माणूस आहे आणि इथं पण माणूस आहे, दोघं जण फोर्स अप्लाय करताय, तर हा बॉक्स हलणार आहे का, नाही हलणार, हा जागेवरतीच असणार, म्हणजे याला झालं संतुलित बल. तर आपल्याला काय सांगितलं की एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करत नसेल, आणि असंतुलित बल म्हणजे हा एकच माणूस अप्लाय करतोय, दुसरा माणूस नाही करत आहे. ओके. जर आपल्याला सांगितलं की ही वस्तू आहे याच्यावरती असंतुलित, म्हणजे एकच माणूस समजा याला लोटत नसेल, तर ती वस्तू अचल अवस्थेत असेल, म्हणजे ती वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार. बरोबर, सिंपल नियम आहे बघा. जर वस्तू स्थिर असेल आणि असंतुलित बल त्याच्यावरती कार्य करत नसेल तरी ती वस्तू स्थिरच असणार, म्हणजे अचल अवस्थेत असल्यास अचलच राहणार. आणि सरळ रेषेत एक समान गतीत असल्यास ती एक समान गतीत आणि ही समजा मूव होत असेल, म्हणजे ही चालत असेल अशी या पद्धतीने पुढे जात असेल, तर ती एक समान गतीतच राहणार. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती प्रत्येक वस्तूत असते, त्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. जडत्वाचे व्याख्या पण लक्षात ठेवा. जडत्व म्हणजे आपली अवस्था न बदलायची, म्हणजे एखादी वस्तू असते ती स्वतःचीच अवस्था घेऊन बसते, ती लवकर बदलत नाही जेव्हापर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही. कन्सिडर करा, एखादा स्पंजचा बॉल असेल, तुम्ही त्याला प्रेस केलं तेव्हा तो छोटा होतो, तुम्ही जेव्हा त्याला सोडलं तेव्हा तो त्याची नैसर्गिक जी प्रवृत्ती असते, म्हणजे जी काही अवस्था असते तीच घेतो. ओके. आणि नॉर्मल कंडिशन मध्ये पण तीच असतो, त्यालाच आपण म्हणतो जडत्व. जडत्वाच्या व्याख्येवरून न्यूटनच्या पहिल्या नियमात जडत्वाचे नियम असेही म्हणतात. न्यूटनच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. न्यूटनच्या पहिल्या नियमास लागू होणारी उदाहरणे कोणतं आहे, की गुळगुळीत कॅरम बोर्डवरील कॅरमच्या बोर्डची सोंगटी टिचकी मारल्यानंतर बोर्डवर सरकत राहते. कारण आपण काय बघितलं, की एखादी अचल वस्तू आहे, असंतुलित बल क्रिया करत असते, अचल असते, परंतु त्याच्यावरती असंतुलित बल क्रिया केले तर ती वस्तू चल होते, म्हणजे जी काही सोंगटी आहे ती चालायला लागते. काचेच्या पृष्ठभागावर फिरणारी घर्षण रहित शक्ती बस वेगात असताना अचानक ब्रेक दाबल्यानंतर लोक पुढे जातात. ओके. हा पण न्यूटनचा फर्स्ट लॉच आहे. पुढे खेळाचे मैदान सपाट करण्यासाठी वापरला जाणारा रोलर प्रथम जोर लावून ओढावा लागतो. ओके, एवढे काही एक्झाम्पल आहे. पुढचा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे, की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. ओके. आता हा नियम मोस्टली आपल्याला एवढ्या एक्झाम मध्ये विचारला जात नाही, तरी लक्षात ठेवा. संवेग म्हणजे काय तो लक्षात ठेवा. संवेग म्हणजे काय, तो असतो वेग गुणिले वस्तुमान. ओके. संवेगचं ही व्याख्या लक्षात ठेवा. वेग गुणिले वस्तुमान याला आपण संवेग म्हणतो, आणि संवेग परिवर्तन जर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता पुढचा आहे की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. हा काय आहे? न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिणामे समान असतात, परंतु त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असतात
किंवा कोणताही एका वस्तूवर बलाची क्रिया होत असताना बल निर्माण करणाऱ्या दुसऱ्या वस्तूवर विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिणामाचे बल प्रतिक्रिया करत असते. म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, याला आपण असं म्हणतो की न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम. म्हणजे काय, समजा तुम्ही एखादी भिंत आहे, भिंतीवरती तुम्ही एखादा बॉल जोरात मारला, ओके, एखादा रबरी बॉल घेतला आणि तो जोरात फेकला भिंतीकडे, तर त्याच स्पीडने तो तुमच्याकडे परत येणार आहे. ओके, याला काय म्हणतो आपण, तुम्ही जेवढ्या स्पीडने फेकलाय तो एवढ्या स्पीडने परत येणार, तुम्ही हळू फेकला तर हळू येणार. म्हणजे जेवढी क्रिया तुम्ही करताय तेवढंच तुम्हाला प्रतिक्रिया तिथून भेटते. यालाच आपण म्हणतो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. ओके, सिंपल भाषेमध्ये. आता तिसऱ्या नियमाचे एक्झाम्पल काय आहे, जेव्हा चेंडूवर बॅटचा तडाखा बसतो, म्हणजे बघा आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळताना जेव्हा चेंडू आपण फेकतो आणि बॅट्समन तेव्हा बॅट्सने त्याला मारतो, बॅट्समन जेवढ्या जोरात मारतो, बॅट्समनकडे तो बॉल येत असतो, मग बॅट्समन त्याची डायरेक्शन चेंज करून जोरात मारतो. म्हणजे काय झालं, जी काही क्रिया आली होती त्याने प्रतिक्रिया केली आणि त्याच्यामुळे तो एक अत्यंत वेगाने तो बॉल फेकला जातो. ओके, त्याच्यामुळं हा झाला तिसरा नियमाचा एक्झाम्पल. बंदुकीतून गोळी सोडल्या, बंदूक जोराने माग, बघा बंदूक किंवा तुम्ही टँकर्स बघितले असतील, जेव्हा पण तोफ चालते किंवा बंदूक चालते, तर काय होतं, जेवढ्या जोरात तो फेकला जातो तेवढ्या जोरात ते तोफ असू द्या किंवा ती बंदूक असू द्या, ते बॅक साईडला बॅक फायर करते. ओके, म्हणजे ती मागच्या साईडला फेकली जाते. तर याचा अर्थ काय आहे की जेवढ्या जोरात पुढे जातं तेवढाच माग फोर्स अप्लाय होतो. हाच एक न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तिसरा आहे, गोलंदाज बाउन्स बॉल टाकताना खेळपट्टीवर जोराने आपटून बॉल टाकतो, त्यामुळे बॉलला इच्छित उसळी भेटते. ओके, हा पण आहे तिसऱ्या नियमाचा एक्झाम्पल. पुढचा आहे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे व्यावहारिक एक्झाम्पल काय आहे, की अग्निबाणाचे प्रक्षेपण. जे काही आपण यान बघतो, अग्निबाण बघतो, जेव्हा त्याच्यामध्ये इंधनाचे ज्वलन होते त्यावेळी काय होते, रासायनिक क्रिया असते इंधनामध्ये. ओके, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फोर्स क्रिएट होतो आणि हे काय होतं, ऑक्सिजन, द्रवरूप ऑक्सिजन आणि असं ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या रसायनांचा साठा करावा लागतो आणि हे जळणारे वायू बारीक नळकांडीच्या साहाय्याने बाहेर फेकले जातात आणि त्याच्यामुळे तो अग्निबाण मोठ्या स्पीडने वरती जातो. ओके, जेट इंजिन असू द्या, जे काही आपण जेट इंजिन किंवा फायटर प्लेन जे आपण बघतो, तर त्याच्यामध्ये पण सेम गोष्टी असतात. आता एक लक्षात ठेवा, इथे एक खूप चांगले एक्झाम्पल दिले आहे की जेट इंजिन हे अग्निबाणासारखं पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर का जाऊ शकत नाही, की जेट इंजिनमध्ये जे काही त्याचे जेट प्रोपेलर असतात किंवा जिथे काही इंधन जळतं, तिथे सगळ्यात जास्त काय लागतं, ऑक्सिजन लागतो आणि हे ऑक्सिजन आपण वातावरणातलं ऑक्सिजन घेतो. ओके, हवेत जो असतो ते. समजा एका लेवलवरून तुम्ही पृथ्वीपासून जसं वर् जाल तसं तसं हवा विरळ होत जाते. हवा विरळ होत गेली, एका ठिकाणी हवा निघून जाते. ओके, म्हणजे तिथे हवाच नसते, म्हणजे तिथे ऑक्सिजनच नाहीये. जिथं ऑक्सिजन नसणार तिथे जेट इंजिन वर्क करणार नाही, तो बंद पडेल. त्याच्यामुळे जेट इंजिन हे ठराविक उंचीपर्यंत जातात, त्याच्या पुढे जात नाही. ओके, तर ह्या पद्धतीने बघा मित्रांनो, आज आपण न्यूटनचा गतिविषयक नियम आणि बाकीच्या काही बेसिक कन्सेप्ट बघितला आहे, जे काही आपल्याला एक्झाममध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही अजून काही वाचण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये